नमस्कार मंडळी, सुप्रभात. भटकंती विथ स्नेहल अँड सुमित चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे डे 5. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आमचं आवरून झालं आहे. आता आम्ही जाणार आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही तिथून पुढे निवती बीच साईडला आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर आजचा प्रवास असा आहे की आजचं आमचं काही हॉटेल बुकिंग वगैरे काही नाही आहे. आम्ही अनप्लॅन्ड जाणार आहे. तर बघूया, तिथं जाऊन आम्हाला होमस्टे नाही तर जे भेटेल ते आम्हाला शोधायचं आहे आणि तिथं फिक्स करून राहायचं आहे. चला तर मग भेटूयात थोड्या वेळात. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकता काही मेन्यूज तिकडे, जसं की सांबार, चटणी, आज आहेत पोहे, परत आम्ही घेतले ब्रेड जॅम, नंतर ही आंबोळी आहे आणि हे ऑनियन उत्तप्पा. स्मेलने तर चालू केलं ब्रेड जॅम. बरोबर, ब्रेड जॅम तिथं खूपच आवडलं वाटतं. घरी तर आणू देत नाही, बाहेर आलं तरच छान लागते, रेस्टोरंट नाही चांगलं लागत. सर आम्हाला एक शॉर्टकट सांगितलं इथल्या गावातल्या लोकांनी, भोपळे आणि निवती बीचला जायला. नाहीतर मालवणकडून जायला जवळपास 35 किलोमीटर दाखवतं. इथून आपण अर्धा पाऊण तासात पोहोचतो. तर हा रोड जातो चिप्पी गावातून. मंदिर पण लागेल का त्याच्यात? हां लागेल ना, नदीच्या इकडं आलो आपण. आत्ता आम्ही आलो इथं हॉर्नबिल नॅचला. तर इथं आम्ही जेवायची ऑर्डर दिली आहे. रूम्स तर फुल आहेत, त्यामुळे इथं थांबता नाही येणार. तर मग इथे लंच करायचा प्लॅन आहे. तर लंच रेडी होईपर्यंत आम्ही डुंगोबा मंदिराकडे जाऊन येतो. चला तर मग तुम्हाला दाखवतो डुंगोबा मंदिर कसं आहे. असा काहीतरी रस्ता आहे, गावागावातून जायचं. इथे पण छोटी पायवाट लागते. घंट्याचा आवाज होतो का तुम्हाला ऐकू? थोडा घंट्याचा आवाज आला. कालच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे इथे इथल्या घरातलं एक पण पान किंवा खोड तोडू नाही शकत. जर तोडलं तर देवाचा कोप होतो असं बोलतात. आणि पान जर तोडलं तर तुम्हाला सोन्याचं पान येऊन व्हावं लागतं, नाहीतर क्षमा मागावी लागते, नाहीतर मग घंटा बांधावी लागते. त्यामुळे इथं येताना सावध राहा, नको त्या गोष्टी करू नका. याचा एक चांगला फायदा पण होतो, कारण की लोक झाडतोड वगैरे करत नाहीत आणि त्यामुळे जंगल आहे तसं तयार राहतं. ते कांतारा मूवीमध्ये नाही का, माणसाने जसं जंगल सांभाळलं तसं इथे विहीर आहे छोटीशी. तर थोडीफार स्टोरी कांतारा टाईप पण आहे. कांतारामध्ये कसं देव जो असतो जंगल जपतो, तसंच इथेही तेच त्याच्या मागे कारण तसं दिसून येतं आहे. असं म्हटलं जातं, लोक म्हणतात की यांनी देवाला विचारलं होतं की इथं मंदिर वगैरे बांधू का आम्ही. तर पण देवाने नकार दिला. कारण की इथं जंगल आहे, जंगल जपतो. तर असंच इथेही तेच त्याच्या मागे कारण तसं दिसून येतं आहे. असं म्हटलं जातं, लोक म्हणतात की यांनी देवाला विचारलं होतं की इथं मंदिर वगैरे बांधू का आम्ही. तर पण
मग जो डुंगोबा बाबा आहे ते म्हणाले की मंदिर वगैरे काही बांधू नका, जे आत्ता आहे मला तसंच निसर्गामध्ये पाहिजे. तिथं पाण्याचा ओहळ दिसतोय, मे बी पावसाळ्यात तिथं पाणी असेल. इथून जायला छोटी वाटते. घंटीचा आवाज येतो. किती वाजले आता? किती वाजले? चला आपल्या ती हा दोन्ही पण तुम्ही असं बघू शकता मंदिरामध्ये भरपूर घंटा आहे. एक नैसर्गिक पद्धतीचं मंदिर आहे. झाडांच्या वेलींनी हे ते बनवलेलं आणि इथे भरपूर भगवे झेंडे हाका शब्दाक पावलं हा लेकराच्या हाका शब्दाक पाहून हेतू असं त्या पूर्ण करून देऊन घात करू शब्द विचार कोकण दिलो तसं याच्या पुढे घात करू शब्द विचार कोकण देऊ हा लेकराचा घरचा आकार मूळपूर निर्भती ठिकाण बंदी ब्राह्मणतेची समगंच्या कारकोलेकडा सानुगला ते जो कुले वागो जो कावना गावडे होता हा त्या डुंगोबा देवस्थानाचं दर्शन करून जेवण करायला आम्ही आलो हॉर्नबिल नेस्टला. आत्ता आम्ही आलो आहे निवती बीचवर. इथे तुम्ही बघू शकता स्वच्छ निळाशार समुद्र किनारा आणि गोल्डन रॉक, अर्थातच सोनेरी खडकाचे एक बेट. जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी सूर्याची किरणे इथे पडतात तेव्हा हा बेट सोनेरी रंगाचा आकर्षित असा दिसून येतो. गोल्डन रॉकवरती आत्ता काहीतरी मराठी फिल्मचं शूटिंग चालू आहे. लहान पोरांची फिल्म आहे असं ऐकलं आम्ही, माहीत नाही कोण ॲक्टर्स. जिथं वरती तुम्ही गर्दी बघू शकता. तर गोल्डन रॉकला जाण्यासाठी बीचच्या साईडला एक छोटासा रस्ता बनवलेला आहे ऑलरेडी, पण तिथून पुढं थोडंसं ट्रेक करत जावं लागेल. जास्त काही अवघड नाही आहे तसं. तर तिथे लाईट हाऊस दिसतंय, निवती लाईट हाऊस समोरच आहे. इकडून देवबागचा आणि इकडून हिचा हां मध्ये येते बरोबर. पण समुद्र आज नाही एवढं वाटत ना हार्श. म्हणून मी पण तुला म्हटलं की काल जास्त हार्श होतं समुद्र, त्यामुळं सगळ्या राईड कॅन्सल केल्या होत्या निवतीच्या. हे येल्लो येल्लो कसं दिसतात बघा. हे तुम्ही बघू शकता. असं उजेड याच्यावरती पडला ना ते येल्लोइश, गोल्डन येल्लोइश असं दिसतंय. हे दगड बघ कसं आहे.
एक घंटा पहले क्या बोल छतरी उधर कौन दे रहा था देखा तूने तू बोलेगा पानी लेके आओ, वो लोग बोलेगा छतरी से क्या कर इथं वरती प्रचंड भीड आहे, गर्दीच गर्दी. शूटिंग चालू आहे ना, आता तरी मूवीचं शूटिंग चालू आहे ते. पण आता आपल्याला जाता येईल का बघायला लागेल. चल बघू. निवती बीचला लागून खास असे होमस्टेज नव्हते, त्यामुळे आम्ही ठरवलं की खवणे बीचवरती चेक करूयात. म्हणून आम्ही 2-3 जागी कॉल केले आणि एक ठिकाणाचं होमस्टे आम्हाला आवडलं. तर आम्ही आत्ता निघालो आहेत खवणे बीचवरती. प्रॉपर्टी आज आम्ही खवणे बीचला राहणार आहेत. सी पर खवणे म्हणून इथं रिसॉर्ट दिसतं, ते आम्ही अचानक अनप्लॅन बुक केलं. तर मी तुम्हाला रूम टूर देण्यास बघू कसं आहे. आणि समोर दिसतो तो हा खवणे बीच दिसतो. आपण जाऊ थोड्या वेळातच. ही अशी प्रॉपर्टी समोरून अशी दिसते आणि याच्या समोरच डायरेक्ट खवणे बीच. हा आहे खवणे बीच आणि तो समोरचा डोंगर तुम्ही बघू शकता. हा आहे तो फेमस स्पॉट जिथं एक भारी सिनिक व्ह्यू दिसतो. आत्ता तर जाम ढग आलेले आहेत, सगळं काळं काळं दिसतं आहे आणि जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट पाऊस आलाच आहे. आणि या साईडला तुम्हाला माहीत नाही दिसतंय का, इकडे निवतीचं लाईट हाऊस आहे. तर उद्या सकाळी आमचा प्लॅन आहे की कायाक करायचं आहे आणि जमलं तर हा सिनिक व्ह्यू आहे थोडासा वरतून एक्सप्लोर करू आम्ही. तर आमचा डिनर आलेला आहे जिथं आम्ही थांबलो आहे तिथे. तर आजच्या डिनरमध्ये आम्ही व्हेज थाळी आणि मोदक मागवले. तर तुम्हाला थाळी दाखवतो. तर ही आहे व्हेज थाळी. याच्यामध्ये मटकीची उसळ आहे, ही मेथीची भाजी दिसते, सोलकढी, राईस, डाळ, चपाती, पापड आणि मोदक. खाऊया. चला आता मस्त की गरमागरम मोदक खातो आम्ही.